मंडळी नमस्कार. आज एक वेगळा विषय घेऊन आलोय. काय माहितीये का यार, लेखणी सापडली ना. मंडळी नमस्कार. आज एक वेगळा विषय. काय माहितीये का, ही बघा लेखणी. हे असं म्हटलं जातं की या लेखणीमध्ये अखंड समाज मन बदलवण्याची ताकद आहे. असं म्हटलं जातं की ही लेखणी ही तलवारीपेक्षा धारदार आहे आणि तितकीच श्रेष्ठ देखील आहे. पण विचार करा, ही जर लेखणी कोणी नराधमाच्या हाती पडली तर, आणि त्याचसोबत ही जर लेखणी विकली गेली तर. प्रश्न खूप गंभीर आहे बरं का. कधी कधी काय होतं की पाकिटाच्या वजनांनी शब्द फिरवले जातात. कोण्या एका चिमुरडीवरती अत्याचार देखील होतो आणि त्यासोबत न्यायाची दारे देखील बंद होतात. अशाच विषयावरती ना माझ्या एका मित्राने, अर्जुनने कविता लिहिली बरं का. बघा, यामधून तुम्हाला पूर्ण समाजमन दिसेल. कविता लेखणी, कवी अर्जुन कुंभार. सादर करतोय विशाल दिवटे. विकली गेली लेखणी सत्यासता फाशी दिली जाते. विकली गेली लेखणी सत्यासता फाशी दिली जाते. नसावी जी गोष्ट तीच आता मोठी केली जाते. ज्यांच्या हाती होती धुरा समाज सांभाळण्याची, ज्यांच्या हाती होती धुरा समाज सांभाळण्याची, त्यांचीच आता लेखणी विकली जाते. अहो सत्य बोलण्याचे धाडस उरले कुठे, अहो सत्य बोलण्याचे धाडस उरले कुठे, इथे असत्याचीच पालखी वाहिली जाते. मग पाकिटांच्या वजनांनी बदलतात शब्द, न्यायाचीही किंमत ठरवली जाते. पाकिटांच्या वजनांनी बदलतात शब्द, न्यायाचीही किंमत ठरवली जाते. भूक लागली की सारे तत्वे गळून पडतात. भूक लागली की सारे तत्वे गळून पडतात आणि खोट्याचीच आरती गायली जाते. आता मिळते फक्त प्रसिद्धी कसपटांना येथे, मिळते फक्त प्रसिद्धी कसपटांना येथे, आणि खरी वेदना मात्र कोपऱ्यात गाडली जाते. ज्यांनी उजळायला हवे होते दिवे, त्यांच्याकडूनच आज अंधार पेरणी होते. आता लाचारीलाच मिळाले मोठेपण, आता लाचारीलाच मिळाले मोठेपण, आणि प्रामाणिकपणाची पायमळणी होते. विकली गेली लेखणी सत्यासता फाशी दिली जाते. विकली गेली लेखणी सत्यासता फाशी दिली जाते. काय मित्रांनो, कशी वाटली कविता? आवडली ना? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो, तुम्हाला कविता कशी वाटली हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि हो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू आणखी एका नव्या कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.